हाय, मी दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत, झणझणीत आणि मस्त अशी मटार आणि बटाट्यापासून बनवलेली भाजी तुम्ही बघत आहात. खूप सुंदर अशी मस्त तरी बाज भाजी आज आपण इथे बनवलेली आहे. ही भाजी खाल्ली असं तुम्ही अगदी हॉटेलच्या मटार पनीरही विसरून जाल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहेत 4 बटाटे, जे मी स्वच्छ असे त्याचे साल काढून धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याचे काप करून घेणार आहोत. खूप मोठेही नाही आणि खूप बारीकही नाही, असे काप आपल्याला इथे त्याचे करायचे आहेत बघा. अशा प्रकारे खूप बारीक नाही बनवायचे आणि खूप मोठेही नाही ठेवायचे, कारण ते छान दिसत नाहीत. अशा प्रकारे काप केल्यास आणखी मस्त असे दिसायलाही खूप छान दिसतात. अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांचे काप करून घ्यायचे आहेत बघा येथे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा. मस्त असं पटपट आपण सर्व बटाट्याचे इथे काप करून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा मी सर्व बटाट्याचे काप हे पाण्यामध्ये सोडणार आहे, जेणेकरून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी ठेवलेली आहे कढाई, त्यामध्ये मी घेणार आहे तूप. आपण इथे गावरान तूप घेतलेलं आहे बघा. मी तेल नाही वापरणार आहे, कारण तुपापासून भाजी टेस्ट ही खूप जबरदस्त लागते. इथे घेतलेले आहेत काही खडे मसाले, तमालपत्र, लवंग, इलायची आणि दालचिनीचा तुकडा. मस्त असा परतवून घ्यायचा आहे. याची टेस्ट ही खूप जबरदस्त अशी लागते. इथे घेणार आहे थोडेसे जिरे, अद्रक आणि लसणाची पेस्ट मी येथे करून घेतलेली आहे. ह्या स्टेपला आपण येथे अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे बघा. एकदम जबरदस्त असा फ्लेवर त्याने भाजीला येतो. आणि घालणार आहे थोडासा चिमूटभर हिंग. ह्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. आता घालायचा आहे अगदी बारीक चिरलेला कांदा. मस्त असा कांदा लालसर परतवून घ्यायचा आहे बघा. पूर्णपणे लालसर परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये घालणार आहे टोमॅटो प्युरी. अगदी बारीक अशी प्युरी मी टोमॅटोची इथे करून घेतलेली आहेत. छानपैकी त्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण इथे त्याला परतवणार आहोत बघा. मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. मी आता त्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे. इथे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत. इथे घेतलेले आहे मी 2 चमचे धने पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर इथे मी घेतलेली आहे 2 चमचे. त्याने अगदी कलर सुंदर असा येतो. आणि हळद 1 चमचा. आणि खूप लोकांची तक्रार असते की आपला मसाला हा किंवा ग्रेव्ही ही पातळ बनते. त्यामुळे आपण ही एक नवीन टेस्ट त्यामध्ये करणार आहोत. 1 चमचा त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे, ज्याने ग्रेव्हीला घट्टपणा येतो. आपल्या इकडे आता तोपर्यंत मस्त टोमॅटो प्युरी ही शिजवून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत काही मसाले. आपण जो मसाला बनवून घेतला होता तो येथे घालायचा आहे. तुम्हाला जर काही त्यामध्ये चिकटपणा वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त नाही, अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. अगदी किंचितसं पाणी घालायचं आहे. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा 5-1 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत. मस्त बघा त्याला तेलही सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1-2 खोड मिरच्या, कोथिंबीर, मस्त ताजी कोथिंबीर आहे, चवीनुसार मीठ,
सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाच मिनटं कव्हर करायचं आहे. एकदम जबरदस्त अशी तर्री आलेली आहे बघा. खूप सुंदर असा कलरही त्याला आलेला आहे आणि चव तर जबरदस्त आहे. खूप सुंदर अशी त्याचा सेंट येत आहे. आता आपण जे बटाटे कापून घेतलेले होते त्या फोडी यामध्ये घालायचे आहेत आणि मटारही घालून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून बटाट्याचा आणि मटारचा त्या कच्चेपणाही जाईल आणि मसाल्यामध्ये छान परतले जातील. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं काळं मीठ. याने चव अगदी जबरदस्त लागते. कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घालायची आहे हातावर. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या स्टेजला यामध्ये घालणार आहोत पाणी. मी इथे 1.5 वाटी पाणी घालणार आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशी आपल्याला भाजी येथे बनवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. मी 1.5 वाटी येथे घातलेलं आहे. आता आपण बटाटे आणि ते शिजवून घेणार आहोत मस्त. 5 मिनटं आपण इथे पुन्हा शिजवून घेणार आहोत बघा. खूप जबरदस्त भाजी आपली इथे रेडी आहेत बघा. खूप छान दिसत आहे आणि बटाटेही शिजत आलेले आहेत. इथे आपली मस्त भाजी बघा तयार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.